गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय गणपतीपुळेला आणि आता पहिल्यांदा जायचंय गणपतीपुळेचं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. त्यानंतर आम्ही जाणार मस्तपैकी बीचवरती. आता मस्तपैकी आम्ही हॉटेल बुक केलं ना रे. हा हॉटेल नाही सॉरी विला होता तो विला होता. गरीब आहे का आम्ही गरीब आहे. मी सांगत होतो साडी रूम घ्या तुम्ही एका दिवसात 10,000 खर्च करून टाकलाय तुम्हाला आकले का नाही. आमचं बजेट 10,000चं होतं मित्रांनो आणि आमचा एका दिवसाचा एका नाईटचा स्टे झालाय 10,000 रुपये. कारण पैसे आहेत आपल्या काय गरीब आहे का आपण पैसे. येताना आम्ही टेंट बिंट घेऊन आलतो. टेंट लावायचा होता एन्जॉय करायचं होतं पण नाही पैसे पोरांकडे लय पैसे आहेत. आमच्या गरीब नाही आम्ही गरीब आहे का आपण. मी काय म्हणतो फोन फिरू आता प्रत्येकाने आणि पैसे मागून घ्या पैसे संपले आपले. हा तो आलाय ना मित्रांनो पैसे मागितले स्क्रीनशॉट वगैरे ते पाठवून ठेवतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला होतो हमें पैसों की चिंता नहीं है हम किसी से भी उधार मांग लेंगे. खरे का भीक मागू काय असो एन्जॉय करा मित्रांनो. आणि आता आम्ही आलोय गणपतीपुळेला आणि तुम्ही इथं बघू शकता इथं रस्त्याचं काम चालू आहे. चला तर मग आता तुम्हाला मंदिर दाखवतो मस्त पैकी. आता आम्ही लाईनीत लागलेलो आहे आणि गर्दी एवढी आहे का तुम्ही बघू शकता. एवढी गर्दी आहे. एवढे लोक का आले आहेत मला कळत नाहीये. त्यांना काम दाम आहे का नाही. तिकडे जॉब बिब करत बसायचं तिकडे काम बिम बघायचं. एवढी गर्दी ना पहिल्यांदा बघितली. हा ना एवढी गर्दी पहिल्यांदा बघितली. आणि इथं व्हिडिओज अलाउड नाही तरी मी काढतोय बावळाटवानी. फक्त तुमच्यासाठी मित्रांनो तुमचं प्रेम भेटावा जे कधीच कमी पडत नाहीये. अरे तुला घरच्यांनी प्रेम दिलं ना तो यांच्याकडून प्रेम मागत काय. हो एडिट. चला तर मित्रांनो आता आम्ही आलोय जवळ आणि इथं फोटोज व्हिडिओज अलाउड नाही. बघू तरी पण आपण प्रयत्न करू. मी इथं बघू शकता आपले मित्र आहे ना पाण्यात उड्या मारतात. आम्ही 7 वाजता आंघोळ्या करून आलोय आणि इथं येऊन असं वाटत आहे आम्हाला का काय आंघोळ्या गेल्या. आम्ही आंघोळ केलं चुकी गेलेली आहे सध्या. काय तर यांच्या डोक्यात काय माहिती का गणपतीच्या पाया पडायला आंघोळ करून गावात. थांबा इथं पाणी मस्त आहे की आता आंघोळीचा पण मुंडा आहे. अरे काय ना पाण्या इकडं हसकेच्या वातावरणात उड्या मारत असताना आणि इथं बघू शकता दिस इज अ गणपतीपुळे बीच. प्लीज एन्जॉय गाईज एन्जॉय. तर बघू शकता मी आता बीच वरती आलेलो आहे आणि तिथं सगळे लोक एन्जॉय करत असताना हे माकडाला म्हणलं भिजू नको आपल्या का पाणी नाही आंघोळीला ऐकत आहे कुठं कोकण ते एक फुल एन्जॉय करत असताना मित्रांनो. आणि आम्ही आता एन्जॉय करणार ते नेक्स्ट बीच वरती एन्जॉय करू नक्कीच. आणि इथं बघू शकता सुंदर असे बीचेस गोव्यापेक्षा भारी बीचेस आहेत इथं मित्रांनो. आणि बघू शकता एकदम मस्त वातावरण आहे आणि एकदम चिल आहे भारी वाटतं इथं एकदम. तुम्ही इथं बघू शकता मी आता राईड करायला बसलो एकटाच आहे कोणाला घाबरत नाही. आपण एकदम एन्जॉय करतोय मित्रांनो आणि जळणारे जळत राहा आणि आम्हाला बघत राहा. जय हो. हे आले गाडी वाली होती ना मित्रांनो. इथं बघू शकता आम्ही इथं गाडी आता गाडी घेऊन आलेलो आहे. हा फुल मज्जा फुल गेले पण वसूल झाले 200 दोघांचे 200 म्हणजे एकाने 150. आम्ही एकाने घेतलं होतं. तुम्ही इथं बघू शकता बरं एकदम फुल एन्जॉय करतात येत. आज तो डेपच्या भाग आमचा गाडी. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही शॉपिंग केलेली इकडे बघू शकता आमच्यातला बिगाऱ्या माणसांनी त्याच्याकडे आम्ही ठेवायला दिला नाही मस्त पैकी मी सगळे कपडे तो आमच्या. तर मित्रांनो आता आम्ही भरपूर अशी शॉपिंग केलेली आहे. इकडे बघू शकता कपडे घेतलेत आम्ही. त्याने पिशवी नाही दिली 50 रुपये पण नाही कमी केले. हे काय बरोबर नाही. पैसे फेकून दिले. हा ना जाऊ द्या चालायचंच.
फिरायला आल्यावर अशा छोट्या छोट्याल्या गोष्टी होत राहतात. जर अशा छोट्या छोट्याल्या गोष्टींना लक्ष दिल्यावरती कसं चालेल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहे शुद्ध शाकाहारी हॉटेल इथं. आणि इथं सुंदर असं जेवण भेटतं आणि तुम्ही इथं नक्की विजिट करा, नक्की या. तिथं आल्यावरती सांगू नका डायरेक्ट किरण आला होता. काय तर बिनकामाची आपली तारीफ करतील लोक, चालायचंच. आणि खूप असं आज एन्जॉय केलं आहे इथं. आरतीचा टाईम आहे 12 वाजता आणि इथं जेवण वगैरे सगळं फ्री असतं. तुम्ही नक्की नक्की विजिट करा. आता आम्ही चाललो आहे आरेवारे बीचला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवून कुठं कुठं जायचं आहे ते तुम्ही इथं बघू शकता. आता आम्ही इथून निघतोय आणि आमची गाडी बघा मस्त आहे की I-20 आणि इथं मस्त आहे की करवंद ते भेटतात आणि सी मित्रांनो तुम्हाला जादू बघायची हे बघा जादू. कपडे इज इम्पॉर्टंट, कपडे वाढले पाहिजेत. तुम्हाला एक व्ह्यू बघायचा आहे का, सगळ्यात नाचखुळा आहे आणि तुम्ही असा व्ह्यू कधीच बघितला नसत. आणि मी असं डोकावलं का लगेच तुम्हाला व्ह्यू दिसतो. बघायचा का तुम्हाला? हे बघा व्ह्यू कसा आहे हे दाखवायला लागतं. तुम्हाला गेलं सोपं वाटलं का? नाही, असा व्ह्यू आहे खतरनाक. आणि विकासचा व्ह्यू बघा, विकासचा व्ह्यू आहे खतरनाक आहे. बाकी सी लाईन आहे तिकडे, सी लाईन नाचखुळा का नकबा बोटी न बिरवाल का. अरे का पाहिला बाई आता आम्ही आलो होतो पूर्णगडला. तुम्ही बघू शकता तिथं पूर्णगड आहे आणि इथं एकदम सुंदर असा बीच आहे. एकदम हिडन बीच मध्ये कोणीच नाही, एकदम खतरनाक आहे, खतरनाक. इथं बघा हे आमचा फोटोशूट टाइमपास करायचा टाइम चालू आहे आणि इथं पार पाणी वरती पार लयच वरती पाणी आलंय. तुम्ही समजू शकता कुठपर्यंत आला असत. आणि इथं बघू शकता सुंदर अशा पद्धतीने फोटो वगैरे काढायचं काम चालू आहे आणि इथं खूप मस्त आहे एकदम नाद खुळा. आई शप्पथ सांगतो एकदम बेस्ट बीच फॉर एव्हर सांगतो. पूर्णगडच्या पायथ्याशी बीच हा. हे बघा आम्ही खूप जास्त एन्जॉय केलंय, खूप एन्जॉय केलंय. तुम्ही इथं बघू शकता माझ्या मित्रांनी पण खूप जास्त एन्जॉय केलंय. आणि आता आम्ही चाललोय आमच्या रिटर्नच्या प्रवासाला. अजून एक बीचला जायचं आहे, मग तिथून पुढे बीच खूप बीच फिरायचे ते. चला तर मग जाऊयात नेक्स्ट बीचला. हो यायचं का नेक्स्ट बीचला? तुम्ही रस्ता फसू जाऊन काय आम्हाला. हो विषय असा झाला मित्रांनो, हे आम्ही एक जण दुसरा वासावला बावळाट, त्याला काय रस्ता कळा ना अवघड झालंय. पण जाऊ द्या, रस्ता चुकला म्हणून आम्ही इथं आलो, एवढा भारी बीचला आलोय. याचं आम्हाला भारी वाटतंय. ठीक आहे ओके. हा चला ठेवू. भारी व्हिडिओ आहे. मित्रांनो तर माझ्या मागं बघू शकता हा आहे कोकणातला बीच आणि सेम असाच गोव्यात बटरफ्लाय बीच आहे. आणि आम्ही आता तिथं आलो होतो. मला याचं नाव काही आठवत नाही त्यामुळे मी याला बटरफ्लाय बीचच म्हणून. एकदम सुंदर आहे, एकदम भारी आहे, टॉप क्वालिटीचा विषय मित्रांनो. आणि आता इथं यायला मस्तपैकी उतरायला पायऱ्या आहेत आणि आम्ही अशा
पायऱ्यांनी मस्तपैकी खाली गेलो होतो, फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि काही काही नजारे असे बघितले जे आमच्या डोळ्यांना भावत नव्हते, जे आम्हाला तिथून पाय काढून देत नव्हते. असले भारी भारी नजारे होते, खरंच होते. तर चला, तर आता आम्ही इथून निघतोय. भेटूयात पुढच्या बीचला. बाय. मला झाले का थांबे यो यो खाली सिंग कोकण वेलकम टू कोकण. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता 9 वाजलेत आहेत आणि आम्ही आत्ताशी कुठून आलो आहे आणि आता सकाळची सुरुवात आम्ही चहा पिऊन करतोय. हे दोघं बिचारे चहा नाही पिते, विकासरावने घेतला आहे चहा. तर आता आम्ही चाललो आहे मालवणमध्ये आणि आता आम्ही मालवणच्या बीचवरती चाललो आहे राईड करायला. तर चला, तर मग तुम्हाला तिथलचा व्हिडिओ दाखवतो. बघू शकता आता आम्ही 5 राईड घेतल्या, ते पण 800 रुपयामध्ये आणि त्यात भरपूर राईड येणार आहेत. आणि अहो त्याचाच बॉयज तर मित्रांनो, आम्ही फुल एन्जॉय करतोय आणि प्लीज जळू नका, बरोबरी करा. आणि तो अजून एक डायलॉग काय होता रे? हा, लोक म्हणतील एडिट केलेलं आहे, पण तसलं काय विषय नाही तो भावांनो. काय बनवणार पाण्याच्या खाली बनाना याच्यातूनच पडले हा बनाना आहे. माझे मित्र इथं बोट टाकण्यास मदत करतात आणि आता आम्ही घेतली ड्रॅगन राईड आणि आता आम्ही ड्रॅगनच्या वरती बसणार आहे. आणि त्यानंतर हो, कसं काय तुमचा जोश जोश? आता लय मजा येणार आहे. आता आहे ना सगळे आपण जेवढे जे आहे पॅकेज घेतलेलं आहे. आता राडाच करू पाहिजे. राडा मित्रांनो, तुम्ही या कोकणात आणि आम्ही आहे आता मालवण बीचला. तुम्ही पण या मालवण बीचला आणि एन्जॉय करा मालवण बीच. ओह माय गुडनेस, फकिंग बीच है. गिर पड़ा है लौंडा. अरे असली लौंडा मुझे आगे बैठने दो गाइस, क्योंकि मुझे निकालने हैं वीडियोस. मोबाइल गिरना नहीं चाहिए, नहीं तो लौड़े लग जाएंगे. तुमच्या याच्यावर 1x मध्ये काढा. हा 1x मध्ये काढतो. ठीक आहे, क्वालिटी बघा बघा इकडे बघा व्हिडिओ. फुल एक्सपिरियन्स बनला आता आपल्यासोबत व्हिडिओ काढायला. जेटची बाहेर कार कार वेलकम टू मालवण.